विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो आपण आजच्या क्लासमध्ये भारतीय राज्यघटना या विषयावर महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न मित्रांनो रिपीटेड झालेले आहेत, IMP प्रश्न असणार आहे। त्यामुळे मित्रांनो यामध्ये आपण काय बघणार आहोत माहिती आहे, राज्यघटनेचे महत्त्व आणि प्रमुख कलमे व भाग यावर जेवढे काही प्रश्न आलेले आहेत ना, जे टॉपिक मित्रांनो इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट होत असतात, तेच प्रश्न आपण आजच्या क्लासमध्ये ॲड केलेले आहे। तुमच्या खूप साऱ्या मित्रांनो मला मागच्या भूगोल या क्लासवर आपल्या खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या की सर भारतीय राज्यघटनावर देखील एक क्लास बनवा। मित्रांनो त्याचनुसार आपण हा क्लास बनवत आहोत। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आताच बघून घ्या, खूप महत्त्वाचा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो तो। तर बघूया आजचा महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट क्लास। यामधला एक पण प्रश्न मित्रांनो तुम्ही मिस करू नका, ठीक आहे। बघूया तर महत्त्वपूर्ण प्रश्नसंच। प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात संविधानात दुरुस्ती करण्याच्या अधिकाराचा आणि प्रक्रियेचा उल्लेख आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, यामध्ये लक्षात ठेवा। कलम 368 मध्ये संसदेचे संविधान दुरुस्तीचे अधिकार आणि प्रक्रिया नमूद आहे। कोणत्या कलमामध्ये आहे मित्रांनो? 368 कलममध्ये आहे, ठीक आहे। ही पद्धत दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून घेण्यात आली आहे। तर मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा, कलम 368 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते। आणि मित्रांनो कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे ही पद्धत? तर दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून ही पद्धत घेण्यात आली आहे, ठीक आहे। या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, कलम 368। कलम 368 नुसार भारतीय संविधानात दुरुस्ती केली जाऊ शकते, ठीक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या मूलभूत रचना तत्व सर्वोच्च न्यायालयाच्या मूलभूत रचना तत्व चा उगम कोणत्या ऐतिहासिक खटल्यातून झाला आहे? ठीक आहे मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा 1973च्या केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटल्यात 13 न्यायाधीशांच्या पीठाने मूलभूत चौकटीचा सिद्धांत दिला, संसदेच्या घटनेच्या मूलभूत ढाच्यात बदल करता येणार नाही। ठीक आहे मित्रांनो, काय सांगितलं होतं? केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटल्याने मित्रांनो सांगितलं होतं की मूलभूत ढाच्यात बदल करता येणार नाही, ठीक आहे। तर यामध्ये लक्षात ठेवा, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, केशवानंद भारती खटला। केशवानंद भारती खटला कधीचा होता? प्रश्न हा पण विचारला जाऊ शकते की केशवानंद भारती खटला हा कधीचा होता? तर हा होता मित्रांनो 1973चा, ठीक आहे। मूलभूत रचना तत्व चा उगम कोणत्या ऐतिहासिक खटल्यातून घेतलेला आहे? तर मित्रांनो केशवानंद भारती खटल्यातून घेतलेला आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक आपला तिसरा चालू आहे। प्रश्न सर्व महत्त्वाचे होत आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा। भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी कायद्याविषयी सविस्तर तरतूद आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, यामध्ये लक्षात ठेवा 52व्या घटना दुरुस्ती कायदा कधीचा आहे? 52वा घटना दुरुस्ती कायदा हा पण प्रश्न विचारला जाऊ शकते। तर मित्रांनो 1985चा 52वा घटना दुरुस्ती कायदा आहे। याद्वारे राज्यघटनेत 10वी अनुसूची जोडली। तर यामध्ये लक्षात ठेवा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकते की 10वी अनुसूची कोणत्या कायद्याद्वारे जोडली? तर लक्षात ठेवा 1985 मध्ये एक घटना दुरुस्ती झाली होती, 52वी घटना दुरुस्ती, यानुसार 10वी अनुसूची जोडले गेले होते, जी राजकीय पक्षांतरामुळे होणाऱ्या अपात्रतेशी संबंधित आहेत। ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, 10वी अनुसूची। 52वी घटना दुरुस्ती झाली होती 1985 मध्ये, त्याद्वारे 10वी अनुसूची जोडलेली होती, जी पक्षांतर बंदी या कायद्याविषयी संबंधित आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक चौथा आहे, राष्ट्रपतींवर महाभियोग चालविण्याची विशेष प्रक्रिया संविधानाच्या कोणत्या कलमात दिली आहे? मित्रांनो हे सर्व प्रश्न रिपीटेड झालेले आहेत आपल्या प्रत्येक पेपरमध्ये, त्यामुळे आपण यामध्ये सर्व रिपीटेड क्वेश्चन घेतलेले आहे। अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि एक व्हिडिओला लाईक देखील करून घ्या। चला तर मित्रांनो बघूया यामध्ये सविस्तर। घटनाभंगांच्या कारणावरून राष्ट्रपतींवर संसदेच्या कोणत्याही सभागृहात महाभियोग चालवला जाऊ शकतो? कलम 61 मध्ये या प्रक्रियेची पूर्ण माहिती दिली आहे, ठीक आहे। कलम 61 नुसार आपण राष्ट्रपतींवर महाभियोग चालवू शकतो, ठीक आहे। ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, कलम 61। कलम 61। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 5वा आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीला व्यापक बदलामुळे मिनी कॉन्स्टिट्यूशन छोटी राज्यघटना म्हणून ओळखले जाते? हा पण प्रश्न फार महत्त्वाचा आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे। त्यामुळे मित्रांनो यासंबंधी जेवढे काही प्रश्न बनतील तेवढेच्या तेवढे तुम्ही सर्च करा आणि त्यावर विशेष लक्ष द्या, कारण की हे प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये आलेले आहेत।
ठीक आहे. यामध्ये बघूया 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे. कधी होती मित्रांनो? 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये. खूप वेळा 42व्या घटनादुरुस्तीवर परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. यामध्ये लक्षात ठेवा 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानाच्या अनेक भागात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. प्रस्ताविकेत नवीन शब्द व मूलभूत कर्तव्ये यातच जोडली गेली होती. तर मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये 2 शब्द महत्त्वाचे जोडले गेलेले होते. ते कोणते होते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. टोटल 3 शब्द जोडलेले होते. तर तुम्ही 2 शब्द कोणते जोडले गेले होते ते तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, 42वी घटनादुरुस्ती. पर्याय क्रमांक बी, 42वी घटनादुरुस्ती. तिलाच काय म्हणतो आपण? मिनी कॉन्स्टिट्यूशन, छोटी राज्यघटना म्हणतो. ठीक आहे. 42वी घटनादुरुस्ती कधी झालेली होती? तर 1976 मध्ये झालेली होती. पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे. स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिले होते? स्वतंत्र भारताचे लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण काम पाहिले होते मित्रांनो? असा हा प्रश्न आहे. कोण होते पहिले अध्यक्ष? ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा गणेश वासुदेव मावळणकर. गणेश वासुदेव मावळणकर, ज्यालाच आपण जी.व्ही. मावळणकर असे म्हणतो, हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे कधी 1952 ते 1956 अध्यक्ष होते. यांचा कार्यकाळ किती होता मित्रांनो? 1952 ते 1956. ठीक आहे. कार्यकाळ देखील महत्त्वाचा आहे. हा देखील पॉईंट नोट करून ठेवा. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, जी.व्ही. मावळणकर. यांचं पूर्ण नाव काय होतं? तर गणेश वासुदेव मावळणकर. ठीक आहे. हा मित्रांनो, महत्त्वपूर्ण क्लास तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या प्रश्नांचा सराव होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपला 7वा चालू आहे. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे, ज्यालाच आपण DPSP म्हणतो, संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारण्यात आली आहे? मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला लक्षातच आलेले आहे की हे सर्व परीक्षेत रिपीटेड झालेले क्वेश्चन आहे आणि तुम्हाला वाचण्यात देखील खूप वेळा आले असतील. त्यामुळे हे प्रश्न सर्व महत्त्वाचे आहेत, रिपीटेड आहेत. तुमच्या नोटबुकमध्ये हे सर्व प्रश्न नोट करत चला. ठीक आहे. आणि तुम्हाला हे प्रश्न कसे वाटत आहेत मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी सर्वच्या सर्व IMPच क्वेश्चन काढण्याचा प्रयत्न करत असतो. पुढचा क्लास कोणत्या विषयावर तुम्हाला हवा असेल ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर ह्यामध्ये लक्षात ठेवा भारतीय संविधानातील भाग 4. मित्रांनो, लक्षात ठेवा भाग 4 हे मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहे. तर कलम किती आहे मित्रांनो? भाग 4चे 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वे ही संकल्पना जोडली गेलेली आहे. मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे मित्रांनो? तर आयर्लंडच्या संविधानातून प्रेरित झालेली आहे. ठीक आहे. आयर्लंडच्या संविधानातून घेतलेली आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा यामध्ये महत्त्वाचा पॉईंट काय होईल? भाग 4. भाग 4चे कलम कोणते आहे? 36 ते 51. भाग 4 कशाशी संबंधित आहे? मार्गदर्शक तत्वेशी संबंधित आहे. कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भाग 4 घेण्यात आलेले आहे, म्हणजेच मार्गदर्शक तत्वे घेण्यात आलेले आहे? तर आयर्लंडच्या संविधानातून मार्गदर्शक तत्वे घेण्यात आलेली आहे. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, आयर्लंड. आयर्लंड या देशाकडून मार्गदर्शक तत्वे घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. केंद्र आणि राज्यांमधील आर्थिक संबंध व कर वितरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणता घटनात्मक आयोग स्थापन केला जातो? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मी एक वेळा परत रिपीट करतो. लक्षात ठेवा केंद्र आणि राज्यांमधील आर्थिक संबंध व कर वितरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणता घटनात्मक आयोग स्थापन केला जातो? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा कलम 280 नुसार भारताचे राष्ट्रपती दर 5 वर्षांनी किंवा गरजेनुसार केंद्र व राज्यांसंबंधी महसूल वाटपासाठी वित्त आयोगाची स्थापना करतात. ठीक आहे. कोण करतात? तर राष्ट्रपती हे करतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक बी, वित्त आयोग. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपला महत्त्वपूर्ण प्रश्न चालू आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे अस्पृश्यता पाळणे कायद्याने गुन्हा ठरवून नष्ट करण्यात आली आहे? प्रश्न कसा आहे मित्रांनो हा? लक्षात ठेवा अस्पृश्यता पाळणे. ठीक आहे. अस्पृश्यता पाळणे कोणत्या कलमानुसार सांगितलेले आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर अस्पृश्यता पाळणे हे कायद्याने गुन्हा आहे. ठीक आहे मित्रांनो. तर याचा संबंध कोणत्या कलमामध्ये आहे प्रश्न आहे?
तर यामध्ये लक्षात ठेवा कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून कोणत्याही स्वरूपात तिचे आचरण करणे हा शिक्षेस पात्र अपराध मानला जातो. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक आपला पर्याय क्रमांक सी कलम 17 नुसार. कलम 17 काय सांगते मित्रांनो, अस्पृश्यता पाळणे ही काय आहे, कायद्याने गुन्हा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला प्रश्न क्रमांक 10. राज्यपालांना त्यांच्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ खालीलपैकी कोणाकडून दिली जाते, अशा प्रकारचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा कलम 159 नुसार राज्यपालांना संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा ज्येष्ठ न्यायाधीश शपथेची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडतात. ठीक आहे. तर यांना शपथ कोण देतात, तर कलम कोणती आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की यासाठी कलम कोणती आहे, राज्यपालांना पदाचे शपथ दिल्यासाठी कोणती कलम आहे. ठीक आहे. तर कलम आहे मित्रांनो 159, कलम 159. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. लक्षात ठेवा संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांना शपथ देतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे 1992च्या 73व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे संविधानात कोणती नवीन अनुसूची समाविष्ट करण्यात आली आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न आवडत असेल ना तर लाईक करत चला. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थेला घटनात्मक दर्जा देऊन 11वी अनुसूची जोडली. तर लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. 73वी घटना दुरुस्तीने काय केले की पंचायत राज संस्थेला घटनात्मक दर्जा देऊन कोणती अनुसूची जोडली, तर 11वी अनुसूची जोडली. ठीक आहे. ज्यामध्ये पंचायतीच्या अधिकारांचे 29 विषय, किती विषय, 29 विषय समाविष्ट आहेत. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, 11वी अनुसूची जोडली. 11वी अनुसूची 73व्या घटना दुरुस्ती कधी झाली होती, 1992 मध्येच झाली होती. ठीक आहे. तर लक्षात ठेवा 11वी अनुसूची जोडण्यात आली, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 12 आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायदा, ज्यालाच आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड असे देखील म्हणतो, ची तरतूद समाविष्ट आहेत. ठीक आहे. हा प्रकारचा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा मार्गदर्शक तत्वांपैकी कलम 44 मध्ये संपूर्ण भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न राज्य करेल असे नमूद आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, कलम 44. कलम 44. ठीक आहे. कोणत्या कलमामध्ये आहे समान नागरी कायद्याची तरतूद, तर कलम 44 मध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 13 आहे स्वतंत्र भारताचे पहिला कायदा व न्यायमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात पहिले कायदेमंत्री होते. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. लक्षात राहील सर्व काही. तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो. प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. ठीक आहे. तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करत चला. आणि सर्वात महत्त्वाचं या क्लासची फ्री PDF आणि सर्व माहिती अपडेट मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपल्या चॅनलवर जाऊन देखील त्याची लिंकवर तुम्ही डायरेक्ट ॲड होऊ शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तर बघूया 14व्या नंबरचा प्रश्न. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताचा, ज्याला आपण चीफ इलेक्शन कमिशनर असे म्हणतो, कार्यकाळ किती असतो. ठीक आहे. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ किती असतो असा हा प्रश्न आहे. ह्यामध्ये लक्षात ठेवा मुख्य निवडणूक आयुक्त 6 वर्षे कालावधी किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत जो आधी घडेल तो या पदावर राहू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय मित्रांनो, याचा अर्थ काय, जो आधी घडेल म्हणजेच काय, एकतर वयाची 65 वर्षे पूर्ण होईल किंवा त्याच्या कार्यकाळाचे 6 वर्षे पूर्ण होईल. जर त्याच्या 6 वर्षाच्या अगोदर 65 वर्षे पूर्ण नाही झाले तर पूर्ण 6 वर्षे त्यांना काम करायला मिळेल. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्ष.
प्रश्न क्रमांक 15 आहे, एखाद्या विधेयकावर मतभेद झाल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोण बोलावते? ठीक आहे, एखाद्या विधेयकावर जर मतभेद झाले तर संसदेच्या दोन्ही सभागृहाची बैठक कोण बोलावते, असा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा कलम 108 नुसार. कलम खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो. मी प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला कलम सांगत आहो, ठीक आहे, आणि ते तुम्हाला लिहून पण दिलेली आहे, त्यामुळे नोट करत चला आणि ते महत्त्वाची आहे तेच तुम्ही पाठ करा. ठीक आहे, कलम 108 नुसार दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठक, दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावतात. कोण बोलावतात? राष्ट्रपती. कोणत्या कलमानुसार बोलावतात? तर कलम 108 नुसार बोलावतात. ठीक आहे, परंतु या बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. ठीक आहे, लोकसभेचे अध्यक्ष भूषवत असतात. तर लक्षात ठेवा प्रश्न असा येऊ शकते तुम्हाला, दोन्ही सभागृहाची बैठक कोण बोलावतात? तर राष्ट्रपती बोलवतात. ठीक आहे, परंतु त्यांचे अध्यक्षपद कोण भूषवते असा जर प्रश्न आला तर कोण होईल? अध्यक्ष. कोशाचे? लोकसभेचे अध्यक्ष. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, भारताचे राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 16 आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या मूलभूत हक्कास संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटले होते? ठीक आहे, प्रश्न फार महत्त्वाचा आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. मित्रांनो, या अगोदर आपला एक भूगोल या विषयावर असाच एक क्लास झालेला आहे, तो देखील तुम्ही बघितला नसेल तर आत्ताच बघून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे किंवा आपल्या चॅनलवर देखील तो मिळून जाईल. बघूया याचं सविस्तर. कलम 32 अन्वये नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास, लक्षात ठेवा कलम 32 अन्वये नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा आत्मा असे म्हटलेले आहे. कशाला? कलम 32ला. कलम 32ला. ठीक आहे, कलम 32ला. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, घटनात्मक उपायाचा हक्क. कलम 32. घटनात्मक उपायाचा हक्क. कलम 32. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतीय संसदेच्या म्हणजेच आपण राज्यसभा म्हणतो या वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध सभापती कोण असतात? भारतीय संसदमध्ये ते लोकसभा, राज्यसभा. ठीक आहे, या वरिष्ठ सभागृह कोणते आहे? राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि कनिष्ठ सभागृह हे लोकसभा आहे. परंतु इथे महत्त्वाचा पॉईंट आहे, जर अधिकाराच्या दृष्टीने म्हटलं तर लोकसभा हे वरिष्ठ होईल आणि राज्यसभा हे कनिष्ठ होईल. ठीक आहे, इथं कन्फ्युजन होते बरं, लक्षात ठेवत जा. राज्यसभा हे वरिष्ठ आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह, पण अधिकाराच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ सभागृह कोणते असा प्रश्न आला तर मग होईल लोकसभा वरिष्ठ. ठीक आहे, तर यामध्ये लक्षात ठेवा कलम 64 ते कलम 89 नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून जबाबदारी पार पाडतात. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, भारताचे उपराष्ट्रपती. भारताचे उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक आपला 18 आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या दुरुस्तीने जोडले गेले आहे? ठीक आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जोडले गेलेले आहे असा हा प्रश्न आहे. तर ह्यामध्ये लक्षात ठेवा 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे प्रस्ताविकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे 3 शब्द जोडण्यात आले आहे. कोणते 3 शब्द मित्रांनो? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, 42वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, कधी झाली होती 42वी घटना दुरुस्ती? खूप वेळा परीक्षेत प्रश्न आलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती कधी झालेली होती? 1976 मध्ये झालेली होती. ठीक आहे, 1976 मध्ये झालेली होती. IMP प्रश्न आहे हा. 42वी घटना दुरुस्ती अगोदर सुरुवातीलाच आपण प्रश्न पाहिला आहे की मिनी कॉन्स्टिट्यूशन कोणत्या घटना दुरुस्तीला म्हटले जाते? तर 42वी घटना दुरुस्तीलाच म्हटले जाते. ठीक आहे, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की भारतात मूलभूत अधिकाराचा समावेश राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. ठीक आहे, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला आणि कोणत्या विषयावर पुढचा क्लास हवा असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण तशा प्रकारचा पुढचा क्लास बनवूया. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 19 आहे, केंद्र सरकारने कोणत्या जुन्या संस्थेच्या ऐवजी 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना केली? ठीक आहे, असा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा 1950 मध्ये स्थापन झालेल्या नियोजन आयोगाची, ज्यालाच आपण प्लॅनिंग कमिशन म्हणतो,
याची जागा 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोगने घेतली. ठीक आहे. सुरुवातीला नाव होते प्लॅनिंग कमिशन नियोजन आयोग, त्याचे नाव बदलून कधी बदलले 1 जानेवारी 2015 बदलले, 1 जानेवारी 2015 बदलले. काय नाव ठेवले? नीती आयोग हे नाव ठेवले. ठीक आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी नियोजन आयोग. नियोजन आयोग. प्रश्न क्रमांक 20 आहे भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती वर्ष आहे? तर ह्यामध्ये नोट करून ठेवा, एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. नोट करा, लक्षात ठेवा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वर्षे आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 आहे. मित्रांनो 15वी घटनादुरुस्ती कधी झाली होती? 1963 ने 60 वरून 62 केले. सुरुवातीला याचे वय किती होते मित्रांनो? 60 वर्ष होते, परंतु त्यावरून 60 वर्षावरून 62 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने केले? तर 15वी घटनादुरुस्ती कधी झाली होती? 1963 मध्ये झाली. यानुसार 60 वरून 62 झाले. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय असते मित्रांनो 65 वर्ष. ठीक आहे. इथं 2 पॉईंट तुमचे क्लिअर झालेले आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्तीचे वय 62 वर्ष, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 65 वर्ष. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी 62 वर्ष. 65 वर्ष म्हटले तर सर्वोच्च न्यायालयाचे आपले सर्वोच्च न्यायाधीश. ठीक आहे. तर मित्रांनो हे आपले आजचे महत्त्वाचे 20 प्रश्न होते. या 20 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्न माहिती होते आणि मित्रांनो किती प्रश्नांचे उत्तर तुम्हाला येत नव्हते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. महत्त्वपूर्ण क्लास आहे मित्रांनो हा, त्यामुळे हा तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा. या अगोदरचा भूगोल या विषयावरील मित्रांनो प्रश्न पाहिला नसेल तुम्ही तर तो देखील क्लास बघून घ्या. तो देखील खूप इम्पॉर्टंट क्लास झालेला आहे आपला. सोबतच मित्रांनो महत्त्वपूर्ण सिरीज चालू आहे आपल्या चॅनलवर 30 प्रश्नसंचांची. तलाठी भरतीचे जे पेपर चालू आहेत मित्रांनो त्यासाठी आपण संभाव्य 30 प्रश्नसंचांची सिरीज सुरू केलेली आहे. आतापर्यंत आपले 25 प्रश्नसंच झालेले आहेत मित्रांनो. आता 26व्या नंबरचा प्रश्नसंच मी लगेच अपलोड करणार आहोत उद्यापर्यंत. आणि सोबतच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व क्लासची फ्री PDF अवेलेबल तर असतेच, तर त्यासोबतच क्विज देखील होत असतात आणि महत्त्वपूर्ण माहिती देखील त्यावर शेअर केली जात असते. तुम्ही अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर आताच करून घ्या. आपली शाळा जीके हे मित्रांनो हक्काचे यूट्यूब चॅनल आहे, त्यामुळे आताच सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या प्रश्नसंचामध्ये. प्रश्नसंच फार महत्त्वाचा घेऊयात आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या विषयावर आपण प्रश्नसंच घ्यायचा. ठीक आहे. बघूया आपण कोणकोणते कमेंट येतात त्यानुसार आपण सगळ्यात जास्त हायलाईटवाले कमेंट घेऊ शकता. सोबतच मित्रांनो एक आपले यूट्यूब थँक्सचे देखील सपोर्ट करण्यासाठी फीचर असते, त्यानुसार तुम्ही मला काही पैसे पाठवू शकता. त्यानुसार मला या क्लासमध्ये मदतच होणार आहे जास्त अपडेट करण्याची, क्वालिटी हाय वाढवण्याची. आणि तुमचे मित्रांनो काही कमेंट असतील तर ते देखील हायलाईट होत असतात, त्यामुळे मला ते जास्त वरती दिसत असतात. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या प्रश्नसंचांमध्ये. तोपर्यंत मित्रांनो सातत्य ठेवा, अभ्यास करा. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद.